महाराष्ट्र की सियासत में एक बार फिर सियासी पारा चढ़ा हुआ है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सरकार और नेताओं पर सीधा हमला बोला। उन्होंने कहा कि सत्यजीत अब असत्य की राह पर चल पड़ा है और यह हमसे अपेक्षित नहीं था। राहुल गांधी सबको समय देते हैं लेकिन हर किसी से मिलते नहीं। वैष्णवी हगवने के मामले में बोलते उन्होंने कहा कि फोटो में जख्म दिख रहे थे। आरोपी को बचाने के चक्कर में एक लड़की की जान चली गई। वकील की भूमिका सत्य की होनी चाहिए। इसके अलावा कई मुद्दों पर विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया दी। आइए जानते क्या कुछ कहा है विजय वडेट्टीवार ने। अद्यापही कुठलाही मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुठल्याही शेतावर बांधावर जाऊन या शेतकऱ्यांची झालेलं नुकसान शेतकऱ्यांचा आणि त्यांची व्यथा ऐकण्यासाठी यांना अजिबात वेळ नाही। त्यांना केवळ राजकारण करून त्यापेक्षा सत्ता आणि खुर्ची यांना महत्वाची आहे, पण शेतकऱ्यांचं जे काय हाल होत आहेत त्या संदर्भात अद्याप एकही मंत्री, काल मी विखे पाटील पाहिले फक्त, किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष बांधावर जाऊन झालेले नुकसान पाहावे आणि मग त्यांना हे कळेल की झालेलं नुकसान किती मोठं आहे। आणि ठीक आहे, तुम्ही अवेळी पाऊस किंवा अवकाळी पाऊस, गारपीट त्याचा मंत्री होतो, पण राज्य सरकार एसडीआरएफ त्याप्रमाणे स्टेटचे स्टेट डिझास्टरचे त्याप्रमाणे त्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे। आणि तुम्ही केवळ तोंडाला पानं पुसण्याचं काम आम्ही हे करतो ते करतो सांगण्यापेक्षा आणि बडाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष जा आणि बघा आणि शेतकऱ्याला मदत करा। नाहीतर तुम्हाला शेतकरी या जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समितीला तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे या सरकारने। थोडी शेतकऱ्यांची किव नाही यांना। इतकं मोठं संकट आलं असताना सुद्धा त्यांना मदतीची घोषणा नाही। थातूर मातूर पंचनामे केले जात आहे। धान उत्पादक शेतकरी पूर्णतः कोळप झाला आहे। पूर्ण रब्बी पिकाचं सर्व धान अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाही, त्यांना परवानगी नाही। आम्ही सातत्यानं मागणी करतो पण त्याकडे दुर्लक्ष आहे। काय करताय सरकार? कुठे आहे सरकार? कळत नाही की महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं सरकार आहे म्हणून सांगतात, सरकारच आम्हाला दिसत नाही। लोकांच्या संकटाच्या वेळेस मुंबई एवढी मोठी तुंबली पहिल्याच पावसात, ज्याचं उद्घाटन झालं होतं मेट्रोचं, तिकडे ती मेट्रो पूर्णतः संपूर्ण निकृष्ट दर्जाचं बांधकाम म्हणून बांधकाम झाल्याचं लक्षात आलं। पूर्ण गळत होती। नवीन पूर्ण मेट्रोची ऐशी तैशी त्या ठिकाणी झालेली सगळ्यांना दिसली। म्हणजे पूर्ण बोगस कामं आणि वरून उद्घाटन, हे सगळं पाहिल्यानंतर उद्घाटनाच्या पलीकडे या सरकारला काही दिसत नाही। ना शेतकरी दिसतोय, ना बेरोजगार दिसतोय, ना महागाई दिसते या सरकारला। हे सरकार आहे कुठे? तर सरकार अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात आहे। आणि केवळ हे हिंदू मुस्लिम करतायत, त्याच्या पलीकडं यांना काही देणं घेणं नाही। हिंदू मुस्लिम करून मतं मिळतात, जनता खड्ड्यात गेली तरी चालेल, अशी यांची भूमिका आहे। वैष्णवी हगवणेंचा नाही, वकील नाही आहे तो, त्या तिच्या हगवणेचा तिचा मिस्टरचा वकील आहे तो। त्या वकिलाला माहित नाही, आता तो वकील म्हणजे हे सगळं काहीतरी चुकीचं आणि तिचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। मी त्या कुटुंबाला जाऊन भेटून आलो। त्यातील फोटो जे पाहिलेत प्रचंड मोठमोठे व्रण मारण्याचे, त्याच्या हाताला सूज होती, हात फुललेले होते, सगळे पाहिलंय मी। त्यांनी जागेचे संपूर्ण फोटोग्राफ्स दाखवलेत, व्हिडिओ दाखवला। त्यामुळे आता आरोपीला वाचवण्यासाठी एखाद्या पोरीचं असं आयुष्य उद्ध्वस्त झालं, तिचा जीव गेला, त्या संदर्भात वकिलांची भूमिका थोडी तरी सत्याची असावी असं मला वाटतं। पण जे काही कालचं आर्ग्युमेंट पाहिलं तर त्यातूनही हे काही वाचणार नाही। त्याचे भक्कम पुरावे त्या ठिकाणी आता उपलब्ध झालेले आहेत।